our new point is sewage and solid waste disposal. आपलं जे सिवेज आहे किंवा जे सॉलिड पार्टिकल्स आहेत किंवा जे सॉलिड वेस्ट आहे आपल्या नॉर्मल लाईफ मधलं जे प्लास्टिक असेल किंवा जे अदर सिवेज मटेरियल असेल ते कुठल्या वेने किंवा कसं डिस्पोज केलं जातं. इन दॅट द इनॲडिक्वेट अँड insanitary disposal of infected human feces lead to contamination of group and sources of water. जे सिवेज आहे म्हणजे इन शॉर्ट आपण काय म्हणतो, सिवेज मीन्स काय, मिनिंग माहिती आहे का सिवेजचा? सांडपाणी. येस, गुड. सिवेज जे आहे म्हणजे जे सांडपाणी आहे किंवा जे सॉलिड वेस्ट नॉर्मल लाईफ मधलं जे वेस्ट मटेरियल आहे, प्लास्टिक असेल किंवा जे अदर मटेरियल आहे ते जे डिस्पोज केलं जातं म्हणजे जे वॉटर सोर्सेस आहेत, सी वॉटर असेल किंवा जे अदर रिव्हर वॉटर असेल त्या वॉटर मध्ये जे डिस्पोज केलं जातं सांडपाणी, त्याच्यामुळं ह्युमन लाईफ जी आहे, ह्युमन लाईफ वरती काय होतं, मोस्ट ऑफ दी कंटामिनेशन्स किंवा मोस्ट ऑफ दी डिसीज काय होतात तिथं प्रोड्यूस होतात. नेक्स्ट आहे It also provide the site and opportunity for the certain species of flies and mosquitoes to lay their eggs, to breed or to feed on the exposed material and carry the infections. आणि जे सांडपाणी आहे किंवा जे सॉलिड वेस्ट मटेरियल आहे त्या सॉलिड वेस्ट मटेरियल मध्ये काय होतात तर मोस्ट ऑफ दी फ्लाईज जे आहेत ते काय होतात तिथं काय होतं त्यांचं प्रोग्रेस होते किंवा तिथं त्यांची साईट तिथं काय होते प्रिपेअर्ड होते. आणि जे मॉस्किटोज आहेत त्या सॉलिड वेस्ट मटेरियल मधले ते काय करतात तिथं त्यांचे जे एग्ज आहेत ते काय होतात तिथं प्रिपेअर्ड होत आहेत. अँड न्यू जनरेशन जे आहे मॉस्किटोज किंवा जे फ्लाईज आहेत त्यांची जी न्यू जनरेशन आहे ती काय होते तिथं प्रिपेअर्ड होते. Then it also attract the domestic animal rodent which spread the feces and also potential for the diseases. आणि हे जे मॉस्किटो आहेत किंवा जे फ्लाईज आहेत जे आपल्या ह्युमन हेल्थ साठी हार्मफुल आहेत ते काय करतायत तर जे रोडेंट मटेरियल आहे किंवा जे रोडेंट अॅनिमल असतील किंवा डोमेस्टिक अॅनिमल्स आहेत त्यांना पण काय करतायत त्यांचे जे मायक्रोब्स आहेत त्या मायक्रोब्स त्यांच्या बॉडीवरती पण काय होतंय इफेक्ट प्रोड्यूस होते आणि त्याच्या थ्रू त्यांच्या बॉडीमध्ये किंवा त्यांच्या हेल्थ मध्ये पण काय होतात पोटेन्शियल डिसीज काय होतात तिथं प्रोव्हाइड होतात किंवा सर्ज होतात. इन ऍडिशन इट क्रिएट्स द इंटॉलरेबल नॉनसेन्स ऑफ द ऑर्डर अँड साइट्स. आणि ते जे सॉलिड वेस्ट मटेरियल आहे किंवा जे सिवेज आहे त्या सिवेजच्या तिथं जे फ्लाईज असतील किंवा जे डोमेस्टिक अॅनिमल्स असतील किंवा जे रोडेंट अॅनिमल्स असतील त्यांच्यामुळे काय होतं तर इथं त्या सॉलिड वेस्ट मटेरियलला किंवा जे सिवेज आहे त्या सिवेजला काय होतंय ऑर्डर एक विशिष्ट प्रकारची किंवा एक नॉइजेस ऑर्डर काय होतीये तिथं प्रोड्यूस होतीये. There are number of communicable and non-communicable disease related to excrete and waste water. आणि तिथलं जे सॉलिड वेस्ट मटेरियल आहे किंवा जे सिवेज आहे त्या सिवेज मुळे काय होतंय तर कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीज काय होतात तिथं प्रोड्यूस होतात. कॅन यू टेल मी एक्झाम्पल्स ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस? काय कम्युनिकेबल डिसीजेसचे एक्झाम्पल्स? intestinal infection, cholera, typhoid, and diarrhea. Then what is the examples of a non-communicable diseases?
कॅन्सर. देन अजून अजून एक्झाम्पल कुठले आहेत नॉन कम्युनिकेबल डिसीजेसचे? मेंटल हेल्थ. काय तर जे सिवेज असेल किंवा जे सॉलिड वेस्ट डिस्पोजल असेल त्याच्यामुळे काय होतंय तर तिथं कम्युनिकेबल किंवा नॉन कम्युनिकेबल डिसीज काय होतात तिथं एक्सक्रीट होतात किंवा त्या पर्सन मध्ये त्या सॉलिड वेस्ट मटेरियल मुळे किंवा जे सोसायटीतील जे पर्सन्स आहेत त्यांच्यामुळे मध्ये काय होतात ते कम्युनिकेबल अँड नॉन कम्युनिकेबल डिसीजचं इन्फेक्शन काय होतंय प्रोड्यूस होतंय. Major communicable disease are intestinal infection, cholera, typhoid, paratyphoid, dysentery and diarrhea. हे जे कम्युनिकेबल डिसीजेस आहेत म्हणजे जे सिवेज असेल किंवा सॉलिड वेस्ट मटेरियल आहे त्यांच्यामुळे जे कम्युनिकेबल डिसीज प्रोड्यूस होतात मग ते कुठले आहेत तर इंटेस्टिनल इन्फेक्शन असेल, कोलेरा असेल, टायफॉइड असेल किंवा जे डायरिया, डिसेंट्री असेल, फिलारिस असेल हे जे डिसीजेस आहेत ते काय होत आहेत त्या सॉलिड वेस्ट मटेरियल मधले जे पॅथोजन असतील किंवा जे ऑर्गॅनिझम्स असतील मायक्रोब्स असतील त्यांच्यामुळे त्या सोसायटीतील पर्सन मध्ये काय होत आहेत प्रोड्यूस होत आहेत. Some pathogenic organism found in feces and urine are as follows. आणि काही जे पॅथोजन्स आहेत किंवा जे ऑर्गॅनिझम्स आहेत ज्याच्यामुळे कम्युनिकेबल डिसीजेस पर्सन मध्ये कॉज होऊ शकतात तर त्याचे ऑर्गॅनिझम्स कुठले कुठले आहेत किंवा इन शॉर्ट मध्ये ते जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कशात तर फिसेस मध्ये अँड युरिन मध्ये अवेलेबल होतात. मग ते कुठले कुठले ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा पॅथोजन्स आहेत इन दॅट फर्स्ट इज अ बॅक्टेरिया. फर्स्ट पॅथोजन कुठला आहे तर बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरिया मध्ये कुठला आहे तर इस्चेरिच्या कोलाय मीन्स काय तर इकोलाय. इकोलायचा लॉंग फॉर्म काय तर इस्चेरिच्या कोलाय. त्याच्यापासून कुठला डिसीज कॉज होतोय तर डायरियोसिस हा डिसीज काय होतोय त्या इकोलाय बॅक्टेरिया पासून प्रोड्यूस होतोय. देन नेक्स्ट काय तर लिप्टोस्पिरा इंटर ऑर्गन्स. सेकंड कुठला आहे बॅक्टेरिया लिप्टोस्पिरा इंटरस ऑर्गन्स. त्याच्यामुळे कुठला डिसीज कॉज होतो तर लिप्टोपिरोसिस हा डिसीज काय होतोय किंवा हे जे हा नॉन कम्युनिकेबल डिसीज काय होतोय पर्सन मध्ये कॉज होतोय. देन नेक्स्ट बॅक्टेरिया कुठला आहे सॅल्मोनेला टायफी. सॅल्मोनेला टायफी मुळे कुठला डिसीज कॉज होते पर्सन मध्ये तर टायफॉइड हा डिसीज सॅल्मोनेला टायफी मुळे कॉज होते. देन शिंगेला एसपी मुळे कुठला डिसीज पर्सन मध्ये कॉज होतोय तर शिंगेलॉसिस हा डिसीज काय होतोय शिंगेला एसपी मुळे पर्सन मध्ये कॉज होते. हे जे बॅक्टेरिया आहेत किंवा जे बॅक्टेरिया पासून डिसीज कॉज होत आहेत ते काय करा तुम्ही राईट डाऊन करून घ्या साइड बाय साइड. तुम्हाला याच्यावरती एमसीक्यू टाइप क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो. Which disease caused due to E. coli bacteria or which disease caused due to Salmonella typhi bacteria or pathogen. Then next आहे Vibrio cholera. Vibrio cholera मुळे कुठला डिसीज कॉज होतोय तर Vibrio cholera या बॅक्टेरिया मुळे कोलेरा हा डिसीज काय होतोय पर्सन मध्ये कॉज होते. नेक्स्ट पॅथोजन आहे व्हायरस. व्हायरस मुळे कुठला म्हणजे जे सिवेज असेल किंवा सॉलिड वेस्ट मटेरियल आहे त्याच्यामध्ये कुठला पॅथोजन आहे नेक्स्ट व्हायरसेस. पण तिथं काय होतं आपण ऑब्झर्व करू शकतो ते जे व्हायरसेस आहेत त्या व्हायरसेस मुळे कुठलं एक फर्स्ट व्हायरस इथं पोलिओ व्हायरस. पोलिओ व्हायरसच्या इन्फेक्शन मुळे काय होतंय तर त्या जे चाइल्ड असेल किंवा जे बेबी असेल त्या बेबी मध्ये काय तर पोलिओ हा डिसीज काय होतोय कॉज होतोय. देन रोटा व्हायरस हा काय नेक्स्ट व्हायरस आहे त्याच्यामुळे काय होतं तर एंटेरिटिस हा डिसीज काय होतो त्या पर्सन मध्ये कॉज होतोय. देन नेक्स्ट आहे प्रोटोझोआ. प्रोटोझोआ हे हा काय तर थर्ड
पॅथोजन आहे. प्रोटोझोआमुळे काय होतं तर कुठले 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 प्रोटोझोआ त्या सॉलिड वेस्ट मटेरियल मध्ये प्रेझेंट आहेत तर इन दॅट फर्स्ट वन इज अ इंथॅवेबा हिस्टोलायटिका. त्याच्यामुळं कुठला डिसीज कॉज होतोय तर अमिबिओसिस हा डिसीज काय होतोय कॉज होतोय. जो अमिबा प्रेझेंट होते किंवा अमिबा कॉज होते पर्सन मध्ये तर तो कुठल्या प्रोटोझोअल इन्फेक्शन मुळे कॉज होतोय तर इंटावेबा हिस्टोलायटिका हा जो पॅथोजन आहे किंवा हा जो प्रोटोझोअल पॅथोजन आहे त्याच्यामुळे अमिबिओसिस काय होतोय त्या पर्सन मध्ये कॉज होतोय. देन गिर्डिया इंटेस्टिनालिस हा काय तर सेकंड प्रोटोझोआ आहे. त्याच्यामुळे काय होतं तर गिर्डियासिस हा डिसीज काय होतोय त्या पर्सन मध्ये कॉज होतोय. देन नेक्स्ट आहे हेल्मेंथिस. हेल्मेंथिस मुळे कुठले कुठले डिसीज कॉज होतात किंवा हेल्मेंथिस जे आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले पॅथोजन्स आहेत तर अस्कॅरिस ल्युम्ब्रिकॉइड्स हे काय आहे तर हेल्मेंथियासिस मधलं पॅथोजन आहे. त्याच्यामुळे कुठला तर जे राऊंड वर्म इन्फेक्शन आहे हे काय आहे तर हेल्मेंथियासिस काय तर इन्फेक्शियस डिसीज आहे आणि ते अस्कॅरिस ल्युम्ब्रिकॉइड्स हे जे आहे त्याच्यामुळे कुठलं तर राऊंड वर्म इन्फेक्शन काय होते त्या पर्सन मध्ये कॉज होतोय. देन नेक्स्ट काय तर फॅसिओला हिपॅटिका हे जे काय आहे तर नेक्स्ट हेल्मेंथियासिस इन्फेक्शियस डिसीज आहे. त्याच्यामुळे कुठला डिसीज कॉज होतोय तर लिव्हर फ्ल्युके हा डिसीज किंवा हे जे इन्फेक्शन आहे ते त्या पर्सन मध्ये कॉज होतोय. देन नेक्स्ट काय तर अँक्लोस्टोम डिओडोनालिस हे जे आहे अँक्लोस्टोम डिओडोनालिस म्हणजे हे काय तर स्टमक इन्फेक्शन आहे आणि ते कुठल्या स्टमक इन्फेक्शन आहे आणि स्टोम डिओडोनालिस जे आहे त्याच्यामुळे कुठला हुकवम नावाचा डिसीज जो आहे किंवा हुकवम नावाचा जो इन्फेक्शियस डिसीज आहे तो पर्सन मध्ये कॉज होतोय. देन चिस्टोसोमा एसपी त्याच्यामुळे कुठला डिसीज कॉज होतो तर सिस्टोसोमियासिस हा जो डिसीज आहे तो कुठल्या हेल्मेंथियासिस इन्फेक्शन मुळे किंवा पॅथोजन मुळे कॉज होतो तर चिस्टोसोमा एसपी या पॅथोजन मुळे कुठला सिस्टोसोमॅसिस हा जो डिसीज आहे किंवा हा जो इन्फेक्शियस डिसीज आहे तो कॉज होतोय. देन टॅनिया एसपी मुळे कुठला डिसीज कॉज होतोय तर टॅप वर्म नावाचा जो डिसीज आहे तो टायनिया एसपी हा पॅथोजन मुळे पर्सन मध्ये कॉज होतोय. देन ट्रिचुरिस ट्रायचुरा हा जो पॅथोजन आहे ट्रिचुरिस ट्रायचुरिया हा जो पॅथोजन आहे त्याच्यामुळे कुठला डिसीज कॉज होतोय तर विपवर्म नावाचा जो डिसीज आहे तो ट्रिचुरिस ट्रायपोरिया ह्या पॅथोजन मुळे पर्सन मध्ये कॉज होते. A large number of a component like heavy metal, organic component, detergent, etc. contaminate the water in a industrialized urban area. म्हणजे जे ऑर्गॅनिक कॉम्पोनंट्स असतील किंवा हेवी मेटल्स असतील म्हणजे जे इंडस्ट्रीचं जे वॉटर आहे इंडस्ट्रीच्या वॉटरमध्ये मोस्ट ऑफ दी ऑर्गॅनिक कॉम्पोनंट्स प्रेझेंट असतात किंवा जे हेवी मेटल्स असतील त्या हेवी मेटल्स मुळे पण काय होतंय तर जे वॉटर आहे फ्री फ्लो मधलं जे सी वॉटर असेल किंवा रिव्हर वॉटर असेल त्याच्यामध्ये आपण फ्रीली ते वॉटर किंवा ते जे कॉम्पोनंट आहेत ते डिस्पोज केल्यामुळं ते जे वॉटर आहे ते काय होतं तर कंटामिनेट होतं. देन जे डोमेस्टिक यूज साठी आपण वॉटर यूज करतो मग त्याच्यात क्लोथ वॉशिंग साठी आपण मोस्ट ऑफ दी डिटर्जंट्स यूज करतो त्या डिटर्जंट्स मुळे पण काय होतंय ते वॉटर जे आहे ते काय होतंय कंटामिनेट होतंय. देन nitrate content is also important in all area because of a possible effect of the accumulation on the human health. म्हणजे जे नायट्रेट आहे त्या कॉम्पोनंट मधलं म्हणजे जे हेवी मेटल्स असतील ऑर्गॅनिक कॉम्पोनंट्स असतील किंवा डिटर्जंट्स असतील त्याच्यातलं काय तर जे नायट्रेट आहे ते नायट्रेट पण काय तर इम्पॉर्टंट कॉम्पोनंट आहे त्याच्यामुळे काय होतंय तर जे
वॉटर आहे ते काय होते कंटामिनेट होते आणि ते काय होते ह्युमन हेल्थ वरती इफेक्ट प्रोड्यूस करते. दे आर नोन ॲज ए known to cause the मेथोमोग्लोबिनिमिया. जो नायट्रोजन कंटेंट आहे त्या वॉटर मधला तो काय करतो ह्युमन बॉडीवरती अफेक्ट करतो आणि त्याच्यामुळे कुठला डिसीज कॉज होतो तर ग्लोबिनेमिया हा जो डिसीज आहे मेथेमोग्लोबिनेमिया हा जो डिसीज आहे तो कशामुळे जे नायट्रेट आहे नायट्रेट कंटेंट वॉटर मधलं किंवा जे वेस्टेज मधलं त्या नायट्रेट कंटेंट मुळे हा डिसीज काय होतोय त्या पर्सन मध्ये कॉज होतोय. नेक्स्ट पॉइंट इज ट्रान्समिशन ऑफ ए डिसीजेस. हे जे डिसीजेस आहेत ते डिसीजेस कुठल्या रूटनं किंवा कुठल्या वेनं ट्रान्समिट केले जातात तर जे पॅथोजन आहे ते पॅथोजन काय करते जे सरफेस वॉटर असेल किंवा जे वॉटर आहे सरफेस वॉटर किंवा वेस्ट वॉटर आहे त्याच्यामध्ये काय होतोय तो पॅथोजन जो आहे तो काय होतोय एक्सक्रीट होतोय. त्याच्यानंतर त्या सरफेस वॉटर मध्ये किंवा जे सॉलिड वेस्ट करतोय आपण ज्या वॉटर मध्ये त्याच्यामध्ये कुठलं अदर सॉलिड वॉटर असेल किंवा ते जे सरफेस वॉटर आहे वेस्ट मटेरियल एक्सक्रीट केलेलं ते काय होतंय तर जे सॉइल असेल किंवा जे हँड्स असतील किंवा जे फाईल्स असतील अदर जे रूट्स आहेत आपण ज्या वेनं वॉटर यूज करतोय त्या वे मध्ये काय करतोय कंटामिनेट करतंय. हे जे वॉटर आहे ज्या वॉटर मध्ये वेस्ट वॉटर एक्सक्रीट केलेलं आहे त्या वेस्ट वॉटर मुळे काय होतंय तर आपले जे ह्युमन बॉडी आहे किंवा जे सॉलिड मटेरियल असेल किंवा सॉइल असेल त्या सॉइलला काय करते ते कंटामिनेट करते आणि त्या सॉइलला कंटामिनेट केल्याच्या नंतर जे ऍग्रिकल्चरल फूड्स असतील किंवा ऍग्रिकल्चरल मधले जे प्रोडक्ट्स असतील किंवा जे फूड्स असतील ते आपण काय करतोय इनटेक करतोय आणि ते इनटेक केल्यामुळे काय होतंय तर आपल्या बॉडीमध्ये ते जे पॅथोजन्स आहेत ते इन्सर्ट होऊन फूड थ्रू और जे ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्स आहेत त्याच्या थ्रू ते आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट होऊन तिथं काय होतंय तो डिसीज किंवा जो डिसऑर्डर आहे ते काय होते तिथं कॉज होते आणि आपल्या बॉडीमध्ये काय होतंय तर तो जो पॅथोजन आहे तो काय करतोय अफेक्ट करतोय. समजतंय? येस मॅडम. फर्स्टली काय आहे ट्रान्समिशन मध्ये जो पॅथोजन आहे तो पॅथोजन काय करतोय म्हणजे जो व्हायरस असेल किंवा बॅक्टेरिया असेल तो फर्स्टली काय करतोय तर जे डिस्पोजल वॉटर आहे म्हणजे जे हँड्स थ्रू किंवा जे डोमेस्टिक यूज साठी आपण जे वॉटर यूज करतो मग त्याच्यात जे डिटर्जंट्स असतील किंवा जे इंडस्ट्रीचं जे वेस्ट वॉटर असेल किंवा जे सॉलिड वेस्ट मटेरियल असेल ते काय होतंय तर जे नॉर्मल वॉटर आहे किंवा जे सरफेस वॉटर आहे त्याच्यामध्ये एक्सक्रीट केलं जातं त्याच्यामध्ये त्या पॅथोजनचं काय होतं बर्निंग होते किंवा ते पॅथोजन काय होतं तिथं एक्सक्रीट होते. तो पॅथोजन एक्सक्रीट झाल्याच्या नंतर ते जे वॉटर आहे ते काय होतं तर जे सॉइल असेल किंवा जे ऍग्रिकल्चरल फूड्स असतील किंवा जे ऍग्रिकल्चरल यूज आहे वॉटरचा त्याच्यामध्ये ते काय केले जातात एक्सक्रीट केले जातात ऍग्री यूज साठी. देन त्याच्या थ्रू ते जे ऍग्रिकल्चरल जे फूड आहे त्याच्या थ्रू ते ह्युमन बॉडीमध्ये अफेक्ट करते किंवा ह्युमन बॉडीमध्ये इनटेक होतंय आणि ते जे पॅथोजन आहे तो पॅथोजन काय करतो ह्युमन बॉडीवरती अफेक्ट करतोय आणि तिथं काय होतंय जे डायरी असेल किंवा जे विपवर्म असेल हुकवर्म असेल किंवा राऊंड वर्म असेल हे जे इन्फेक्शियस डिसीज असतील किंवा जे अदर डिसीजेस असतील लाईक पोलिओ और रोटा व्हायरसेस किंवा कोलेरा टायफॉइड हे जे डिसीजेस आहेत ते काय होतात तिथं कॉज होत आहेत. देन कंट्रोल ऑफ दिस डिसीज हे जे डिसीजेस असतील किंवा हे जे इन्फेक्शन असेल तर त्याचं कंट्रोल कुठल्या वेनं केलं जातं तर इफ ट्रान्समिशन ऑफ ए डिसीज इज अ ब्लॉक if a transmission of disease is a block at one or more point express related diseases can be controlled or eradicate. म्हणजे जे ट्रान्समिट झालेले डिसीजेस आहेत ते काय होतात तर एका पॉइंटला
ते एक्सक्रीट होत आहेत किंवा एका पॉइंटला ते एक्सक्रीट झाल्याच्या नंतर ह्युमन बॉडीमध्ये ज्यावेळेस ट्रान्समिट होत आहे किंवा तो जो पॅथोजन ह्युमन बॉडीमध्ये इनटेक होतोय त्यावेळी काय होतंय तो ह्युमन बॉडीवरती अफेक्ट करतोय किंवा ह्युमन बॉडीमध्ये एक्सक्रीट होतोय ऍट वन पॉइंट. म्हणजे एका पॉइंटला काय केलं जातं तो एक्सक्रीट झालेला जो डिसीज आहे किंवा एक्सक्रीट झालेला जो पॅथोजन आहे तो काय केला जातो कंट्रोल केला जातो. देन गुड सॅनिटेशन प्रॅक्टिस कॅन बी हेल्प टुवर्ड द गोल. म्हणजे हा जो डिसीज आहे किंवा जो ट्रान्समिट झालेला पॅथोजन आहे ह्युमन बॉडी मधला तो कंट्रोल करण्यासाठी फर्स्ट स्टेप काय आहे तर सॅनिटरी प्रॅक्टिसेस जे आहे म्हणजे जे गुड वॉटर असेल किंवा सॅनिटरी वॉटर असेल ते इनटेक करणं किंवा जे वॉटर सील असतील म्हणजे जे स्लॅब असतील किंवा जे सिवेज आपण वॉटर मध्ये इन्सर्ट करतो किंवा एक्सक्रीट करतो ते वॉटर सिवेज एक्सक्रीट करण्यापासून कंट्रोल करणं किंवा रिड्यूस करणं. देन जे मॉस्किटो त्या सिवेज मध्ये किंवा ज्या त्या वॉटर मध्ये ब्रीड होत आहेत तर ते पण तिथं काय होतंय थांबवणं. देन व्हेक्टर्स ऑफ ए फ्लाईज म्हणजे फिलारिस म्हणजे जे फ्लाईज असतील त्या फ्लाईज मुळे काय होतंय तर जे फिलारीज असतील किंवा जे अदर टायफॉइड असेल किंवा मलेरिया असेल त्याचे डिसीजेस कॉज होतात त्या कंटामिनेटेड वॉटरमुळे किंवा त्या कंटामिनेटेड वॉटरमध्ये ते फिलारीज व्हेक्टर्स असतील किंवा जे मॉस्किटो असतील ते काय होत आहेत तिथं ब्रीड होत आहेत आणि ते ब्रीड होण्याचं रिड्यूस करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी काय करायचंय तर जे वॉटर सील स्लॅब्स असतील म्हणजे जे स्लीवेज असतील ते काय करायचे तर प्रॉपर वेने त्याला डिस्पोज करायचे एक्सेप्ट जे ह्युमन युजफुल वॉटर जे आहे त्याच्यातनं एक्सपोज करता ते दुसऱ्या ठिकाणी एक्सपोज करून त्याचं जे मॉस्किटोचं ब्रीडिंग असेल किंवा व्हेक्टर फिलारीजचं ब्रीडिंग असेल ते काय करायचे आपल्याला रिड्यूस करायचे आणि त्याच्यामुळे तो जो डिसीज असेल किंवा जे इन्फेक्शियस डिसीज आपल्या ह्युमन बॉडीमध्ये कॉज होत आहे ते ट्रान्समिट होण्यापासून आपल्याला काय करायचंय थांबवायचं आहे. देन नेक्स्ट आहे द ट्रीटमेंट ऑफ ए excreta prior to its disposal can kill the eggs and cysts of a many human parasites like Ascaris, Entomobia, then Cystosoma species, thus prevent the contamination of the both ground and water. म्हणजे जे ग्राउंड वॉटर असेल किंवा जे सरफेस जे रिव्हर वॉटर असेल किंवा वेल वॉटर असेल ते वॉटर काय करताय तर हे जे अस्कॅरिस असेल किंवा युमोबिया असेल ह्याचे जे एग्स असतील किंवा जे सिस्ट असतील ते काय करतायत तिथं ते वॉटर जे आहे ग्राउंड वॉटर असेल किंवा जे अदर वेल वॉटर असेल ते काय करते कंटामिनेट करते. देन instead of a treating human excreta as a social problem if they are device where it can be used as a natural source resources to be conserved and reused under the careful control, then many of the associated problem can be corrected. आणि जे ह्युमन वेस्ट असेल किंवा जे ह्युमन एक्सक्रीटा असेल ते जे प्रॉपर वेन आपण डिस्पोज केलं विदाउट नॅचरल सोर्सेस मध्ये ते एक्सक्रीट करता प्रॉपर त्याला एक्सक्रीट केलं किंवा त्याला प्रॉपर ट्रीटमेंट केली तर ते काय होतंय त्याच्यामुळे पण काय होतंय तर आपल्या ह्युमन बॉडीची केअर करून आपण जे डिसीज कॉज होतात त्या ह्युमन एक्सक्रीटामुळे ते डिसीज काय करू शकतो आपण कंट्रोल करू शकतो किंवा ते रियूज करू शकतोय. Then next आहे there are three basic methods for the using this resource. म्हणजे हे जे कंटामिनेटेड वॉटर आहे किंवा जे ज्याच्यामुळे आपल्या ह्युमन बॉडीमध्ये पॅथोजन किंवा जे डिसीज कॉज होतात ते कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याचा रिसोर्स करण्यासाठी कुठल्या बेसिक मेथड यूज केल्या जातात तर जे ऍग्रिकल्चरल आहे ऍग्रिकल्चरल मध्ये जे ऍग्रिकल्चरल मध्ये आपण जे वॉटर यूज करतोय ते काय करायचे आपल्याला
तर ते वॉटर जे आहे ते आपल्याला काय करायचं, बेसिक वॉटर म्हणजे जे विदाऊट कंटामिनेट म्हणजे सीवेज त्याच्यात डिस्पोज केलेलं किंवा सॉलिड वेस्ट डिस्पोज केलेलं जे वॉटर आहे ते ऍग्रिकल्चरल यूज साठी आपल्याला ऍग्रिकल्चरल साठी यूज करायचे नाहीये. देन तिथं काय करायचे, जे सॉलिड वेस्ट असेल किंवा सॉलिड वेस्ट मटेरियल डिस्पोज केलेलं असेल तर तिथं काय करायचं, बायोगॅस प्रोडक्शन करायचं तिथं. त्याच्यामुळे पण काय होतं, तर ते जे मटेरियल आहे किंवा ती जे वॉटर आहे आपण काय करू शकतो, रियूज करू शकतो किंवा त्याचा रिसोर्स करू शकतो. देन नेक्स्ट आहे ऍक्वाकल्चरल. मॅडम स्क्रीन दिसत नाही. दिसते. देन ऍक्वाकल्चरल मुळे पण काय होतंय, तर जे सॉलिड वेस्ट मटेरियल आहे किंवा जे सॉलिड वेस्ट डिस्पोज केलेलं मटेरियल आहे त्या वॉटर मध्ये, त्याच्यामुळे पण काय होतंय, तर ते जे वॉटर आहे ते आपण काय करू शकतो, रिसोर्स करू शकतो. त्याचं जे क्लिनिंग आहे किंवा सॅनिटेशन करून आपण ते वॉटर काय करू शकतो, रियूज करू शकतो. देन अप्रोप्रिएट मेजर हॅव टू बी टेकन टू डेव्हलप द नेसेसरी इन्फ्रास्ट्रक्चर फॉर इम्प्लिमेंटेशन. म्हणजे आपल्या गरजेनुसार काय करायचे, आपल्याला जे इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत, जे सॉलिड वेस्ट मटेरियल डिस्पोज केलेलं असेल किंवा जे वॉटर सॅनिटाईज केलं जातं, ते वॉटर सॅनिटाईज करण्यासाठी आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर नुसार म्हणजे आपलं जे स्टेटचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यानुसार आपण काय करायचे, त्याच्यात इम्प्लिमेंटेशन करायचे आहेत. देन arthropod is a bone diseases like a plague, malaria, filariasis have been discussed. म्हणजे हे जे डिसीजेस आहेत, मलेरिया असेल, प्लेग असतील, हे जे डिसीजेस आहेत ते काय होतात, तर हे जे सॉलिड वेस्ट मटेरियल असतील किंवा जे सॉलिड वेस्ट मटेरियल आपल्या ह्युमन बॉडीमध्ये इन्सर्ट झाल्यामुळे काय होतात, तर हे जे डिसीजेस आहेत ते काय होतात, ह्युमन बॉडीमध्ये कॉज होत आहेत. Then next आहे all waterborne diseases, airborne diseases and solid waste related and vector related diseases this cause in this chapter. म्हणजे जे सॉलिड वेस्ट मटेरियल मुळे कॉज होणारे जे डिसीजेस आहेत किंवा जे वॉटरबॉर्न मुळे जे डिसीजेस कॉज होत आहेत ते डिसीजेस काय झाले केलेले आहेत या चॅप्टर मध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. Then our next point under the social pharmacy and preventive healthcare, that is environmental pollution due to the pharmaceutical and drug abuse. म्हणजे जे फार्मास्युटिकल्स आहेत त्या फार्मास्युटिकल्स मुळे कुठले कुठले पोल्युशन होते एन्व्हायरमेंट मध्ये, त्याचा स्टडी काय करायचा आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे. Screen is visible to all. Yes, ma'am. Yes, ma'am. No ma'am. Ma'am. That first, environmental pollution due to the pharmaceuticals. जे फार्मास्युटिकल्स मुळे कुठल्या पद्धतीचे किंवा कुठलं एन्व्हायरमेंटल पोल्युशन होत आहे किंवा जे फार्मास्युटिकल्स प्रोडक्ट्स आहेत त्या फार्मास्युटिकल प्रोडक्टचं डिस्पोजल केल्यामुळे एन्व्हायरमेंट वरती कुठला इफेक्ट प्रोड्यूस होतोय. इन दॅट फर्स्ट, द प्रेझेन्स ऑफ अ फार्मास्युटिकल इन द एन्व्हायरमेंट इज अँड इन्क्रीजिंग कन्सर्न. म्हणजे जे फार्मास्युटिकल कंपनीज आहेत किंवा जे फार्मास्युटिकल डिपार्टमेंट्स आहेत त्या फार्मास्युटिकल कंपनी और फॅक्टरीज मुळे काय होतंय, तर मोस्ट ऑफ दी एन्व्हायरमेंटल पोल्युशन होते आणि एन्व्हायरमेंटल पोल्युशन काय होतं तिथं इन्क्रीज होते. म्हणजे जे फार्मास्युटिकल इंडस्ट्री असतील किंवा जे फॅक्टरीज असतील त्या फॅक्टरीज मध्ये किंवा इंडस्ट्रीमुळे मध्ये जे वॉटर यूज केलं जातं ते वॉटर यूज केल्यामुळं किंवा त्या वॉटरचा यूज केल्यामुळं आणि ते वॉटर यूज करून नंतर फ्रेश वॉटर मध्ये किंवा जे रिव्हर वॉटर आहे त्याच्यामध्ये डिस्पोज केल्यामुळं काय होतंय, तर
ते जे वॉटर आहे ते कंटामिनेट होत आहे. देन फार्मास्युटिकल इंडस्ट्री मधलं जे एअर आहे किंवा जे आपण इन शॉर्ट काय म्हणतो तर ते जे धूर आहे तो डिस्पोज एअर मध्ये डिस्पोज केल्यामुळे काय होतं तर एअर पोल्युशन तिथं प्रोड्यूस होते आणि ते जे प्रोड्युशन आहे किंवा ते जे पोल्युशन आहे ते एन्व्हायरमेंट वरती काय करते अफेक्ट करते आणि एन्व्हायरमेंट थ्रू काय करते तर ह्युमन बॉडी वरती त्याचा अफेक्ट होते. द प्रेझेन्स ऑफ ए फार्मास्युटिकल इन द एन्व्हायरमेंट इज अन इन्क्रीजिंग concern. Patient in case of a drug for the human use or animal for the veterinary drug are the main source of the contamination. आणि जे एन्व्हायरमेंट वरती त्याचं जे वॉटर असेल किंवा जे अदर प्रोडक्ट्स असेल त्याच्या डिस्पोजल मुळे पण काय होतंय एन्व्हायरमेंट मध्ये वरती अफेक्ट होते. देन जे पेशंट्स आहेत ते पेशंटला जे वेटरनरी मेडिसिन्स असतील पेशंटला किंवा जे ऍनिमल्स असतील ऍनिमल्सला जे वेटरनरी मेडिसिन्स दिल्या जातात किंवा जे अदर ड्रग्ज असतील ह्युमन यूज साठीचे ते जे ड्रग्ज आहेत ते ड्रग्ज प्रॉपर वेनं डिस्पोज न केल्यामुळं किंवा ते यूज केल्याच्या नंतर जे रिमेनिंग ड्रग आहे तो व्यवस्थित डिस्पोज न केल्यामुळं पण काय होतंय तर एन्व्हायरमेंट मध्ये पोल्युशन होते किंवा जे एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंट मध्ये काय होतंय कंटॅमिनेशन होते. जे ड्रग्ज ह्युमन यूज साठी असतात आणि जे ऍनिमल साठीचे जे व्हेटरनरी ड्रग्ज आहेत त्याच्यामुळे पण काय होतंय तर जे एन्व्हायरमेंट आहे ते काय होतंय कंटॅमिनेट होते. Then several pharmaceuticals widely used in the human medicines are excreted unchanged or as a active metabolites in a high quantity and are continuously discharged in a domestic waste. म्हणजे जे फार्मास्युटिकल्स आहेत ह्युमन फार्मास्युटिकल्स आहेत म्हणजे ह्युमन मेडिसिन्स असतील किंवा जे अदर मेडिसिन्स असतील किंवा जे अदर यूज साठी फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आपण यूज करतोय डोमेस्टिक यूज साठी जे प्रोडक्ट्स यूज करतोय किंवा ते जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामुळे काय होतंय तर जे डोमेस्टिक वॉटर आहे आपल्या डेली लाईफ साठीचं जे वॉटर आहे त्याच्यात काय होतंय तर ते कंटॅमिनेट करते आणि त्याच्यामुळे आपल्या ह्युमन बॉडीवरती काय होतंय इफेक्ट प्रोड्यूस होते. वर्ल्ड वाईड अबाउट 12,000 humans and 2,500 veterinary pharmaceuticals are being used. Awareness about impact of a pharmaceutical product on the environment. म्हणजे इंडियामध्ये 12,000 जे ह्युमन बीइंग्स आहेत ते काय करतायत तर जे फार्मास्युटिकल्स आहेत त्याच्यापासून काय तर अवेअरनेस आहे त्यांना त्याच्याबद्दल काय कुठली अशी एक्झॅक्ट माहिती नाहीये किंवा जे फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स असतील वेटरनरी यूज साठीचे किंवा जे ह्युमन यूज साठीचे जे आहेत त्यांना त्याच्या रिलेटेड अवेअर करणं ते जे फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहेत त्याच्या रिलेटेड अवेअर करणं हे काय तर नेसेसरी आहे. ते जे फार्मास्युटिकल्स आहेत त्या फार्मास्युटिकलचा प्रॉपर डिस्पोजल न केल्यामुळे एन्व्हायरमेंट वरती काय इफेक्ट प्रोड्यूस होतोय किंवा कशा पद्धतीने ते एन्व्हायरमेंट वरती इफेक्ट प्रोड्यूस करतंय हे त्या पर्सनला सांगणं काय तर नेसेसरी आहे. द एक्झिस्ट ऑफ ए ड्रग इन अ सरफेस वॉटर ग्राउंड वॉटर अँड इवन मरीन सिस्टीम हॅज बीन कन्फर्म ऍट ए कॉन्सन्ट्रेटेड ऑफ हाय टू लो लेवल. म्हणजे जे मेडिसिन्स असतील किंवा जे फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स असतील त्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स जर समजा सरफेस वॉटर असेल किंवा जे ग्राउंड वॉटर असेल किंवा जे मरीन वॉटर असेल त्याच्यामध्ये जर आपण डिस्पोज केलं तर त्याच्यामुळं काय होतं तर ते जे वॉटर आहे ते काय होते तिथं कंटॅमिनेट होते किंवा तिथं कॉन्सन्ट्रेशन फॉर्म होते हाय लेवल टू लो लेवल पर्यंत काय होते तिथं कॉन्सन्ट्रेशन फॉर्म होते आणि त्याच्यामुळं त्याच्या वॉटर ते जे वॉटर आहे त्याचा ह्युमन बॉडीवरती इफेक्ट प्रोड्यूस होतोय. इन दॅट कुठल्या पद्धतीनं ते जे डिस्पोजल मटेरियल आहे त्याचा ह्युमन बॉडीवरती इफेक्ट प्रोड्यूस होतोय तर फर्स्टली काय करतोय आपण जे हाऊस होल्ड मटेरियल आहे किंवा हाऊस होल्ड जे वॉटर आहे ते काय करतोय आपण सेप्टिक टँक मध्ये डिफ्यूज करतोय किंवा ते पोल्युशन पासून सेफ करतोय. देन जे डोमेस्टिक यूज साठी म्हणजे जे
डोमेस्टिक यूज साठी असेल किंवा जे अदर नॉन डोमेस्टिक यूज साठीचे जे वॉटर आहे ते काय करतोय आपण यूज केल्याच्या नंतर डायरेक्टली डिस्चार्ज करतोय. डिस्चार्ज केल्याच्या नंतर कुठं डिस्चार्ज करतोय किंवा सेव्हर करतोय कशामध्ये, तर सेव्हर करून त्याचं काय करतोय आपण WWTP म्हणजे काय, तर WWTP चा लॉंग फॉर्म आहे, राईट डाऊन करून घ्या. वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट. म्हणजे जे वेस्ट वॉटर आहे हाऊस होल्ड ट्रीटमेंट मध्ये आपण जे वेस्ट हाऊस होल्ड ट्रीटमेंट पासून किंवा हाऊस होल्ड साठी जे वॉटर यूज करतो त्याच्यापासून जे वॉटर वेस्ट होते त्या वॉटरचं काय करतो आपण सेव्हर करून नंतर त्याच्यावरती वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट करतोय किंवा ते जे वेस्ट वॉटर आहे ते काय करतोय रिटर्न रियूज करतोय. देन जे अदर वॉटर आहे सेप्टिक जे वॉटर आहे डोमेस्टिक यूज साठी किंवा हाऊस होल्ड यूज साठीचं ते काय करतोय सेप्टिक टँक मध्ये आपण सेप्टिक टँक मध्ये त्याला प्रिझर्व करतोय किंवा सेप्टिक टँक मध्ये ठेवतोय आणि त्याला काय करतोय पोल्युशन पासून अवॉइड करतोय. देन नेक्स्ट जे वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे त्याच्यापासून काय करतोय इफ्युलंट फॉर्म मध्ये ते वॉटर जे आहे ते काय करतोय रियूज करतोय आणि ते रियूज केलेलं वॉटर फर्स्टली काय करतोय आपण ऍग्रिकल्चरल किंवा जे सरफेस वॉटर आहे सरफेस वॉटर वरती किंवा ऍग्रिकल्चरल मध्ये आपण त्याचा यूज करतोय. देन ते जे वॉटर आहे वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट पासून जे वॉटर आपण सॅनिटाईज केलेलं आहे किंवा रियूज केलेलं जे वॉटर आहे ते काय करतोय आपण फिल्ट्रेशन टँक मध्ये फिल्ट्रेशन करतोय आणि त्याचं फिल्ट्रेशन टँक मध्ये त्याचं स्टोरेज करतोय. देन नेक्स्ट आहे सेप्टिक टँक डिफ्यूज पोल्युशन. त्याच्यात काय काय होतंय तर ते जे वॉटर आहे ते डायरेक्टली सॉइल मध्ये डिफ्यूज होतंय. त्याच्या थ्रू काय सॉइल मध्ये डिफ्यूज झाल्याच्या नंतर त्याचं काय होतंय ऍनिमल फार्मिंग असेल किंवा जे बायोसॉलिड्स असेल त्याच्यावरती त्या वॉटरचा इफेक्ट प्रोड्यूस होते. ऍनिमल फार्मिंग मध्ये ते जे फिशेस असतील किंवा जे वॉटर मधले जे डिसीज ऑर्गॅनिझम्स असतील स्मॉल ऑर्गॅनिझम्स तिथं काय होतं तर ते जे वॉटर आहे त्या वॉटरशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट आल्यामुळे ते वॉटर मधले जे अॅनिमल्स आहेत ते काय होतात किल होतात किंवा डेथ होतात. देन त्याचं ते जे वॉटर आहे ते काय करतो आपण देन अगेन वेस्ट वॉटर प्लांट मध्ये त्याला रियूज करतोय आणि त्याला परत आपण फिल्टर करतोय. देन ते फिल्टर केलेलं वॉटर जे आहे ते काय करतोय आपण बायोसॉलिड्स मध्ये यूज करून नंतर ते सॉइल मध्ये इन्सर्ट करतोय किंवा जे सरफेस वॉटर आहे त्या सरफेस वॉटर मध्ये आपण एक्सपोज करतोय. ते सरफेस वॉटर मध्ये एक्सपोज केल्याच्या नंतर काय करतोय सरफेस वॉटर थ्रू ते जे वॉटर आहे ते काय करतोय आपण ग्राउंड वॉटर मध्ये डिस्पोज करतोय आणि ते जे वेस्ट वॉटर आहे म्हणजे जे सिव्हिअर पासून असेल किंवा डायरेक्टली डिस्चार्ज केलेलं जे वॉटर आहे किंवा सेप्टिक टँक डिफ्यूज पोल्युशन जे वॉटर आहे इंडस्ट्री मधलं हॉस्पिटल सर्व्हिसेस मधलं ते वॉटरचं काय करतोय आपण रियूज करून त्याला फिल्ट्रेट करतोय. फिल्ट्रेट केल्याच्या नंतर त्याला काय करतोय DWT मीन्स काय तर डेड वेट टोनेज. डेड वेट टोनेज मीन्स काय आहे तर ते ही जी कन्सेप्ट आहे ते कशासाठी आहे तर जे ऑइल्स असतील किंवा जे म्हणजे फ्युएल्स असतील त्या फ्युएल्स पासून काय करतोय आपण ते जे वॉटर आहे ते सेफली ड्रिंकिंग पर्पज साठी अवेलेबल करतोय. Ecological effect, that is pharmacological effect and resistant development of a microorganism are potential risk exposure to concentration of a pharmaceutical in the environment. म्हणजे जे वेस्ट मटेरियल आहे किंवा जे वेस्ट वॉटर आहे त्या वेस्ट वॉटर मुळे काय होतं तर जे एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंट वरती काय रिस्क फॅक्टर तिथं प्रोड्यूस होतं. म्हणजे जे इथोलॉजिकल इफेक्ट असेल किंवा फार्माकोलॉजिकल इफेक्ट असेल किंवा जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्या मायक्रो ऑर्गॅनिझम वरती काय होतंय ते जे फार्मास्युटिकल्स प्रोडक्ट्स असतील किंवा फार्मास्युटिकल्स
वॉटर असेल त्याच्यामुळे काय होतंय, त्या मायक्रो ऑर्गॅनिझम वरती एक रिस्क इफेक्ट किंवा रिस्क फॅक्टर प्रोड्यूस होतोय. त्याच्यामुळे ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय होतात, डेड होऊ शकतात. डायरेक्ट रिलीज ऑफ अ व्हेटरनरी फार्मास्युटिकल्स इन अ एन्व्हायरमेंट मे ऑकर इन अ फिश फार्मिंग. म्हणजे जे व्हेटरनरी फार्मास्युटिकल्स आहेत किंवा जे व्हेटरनरी मेडिसिन जे फॅक्टरीज आहेत त्याच्यामधलं जे वॉटर आहे किंवा त्याच्यामधलं जे डिस्पोजल मटेरियल आहे ते डायरेक्टली एन्व्हायरमेंट मध्ये रिलीज केल्यामुळे जे फिश फार्मिंग आहे त्याच्यावरती काय होतंय, मोस्ट ऑफ दी इफेक्ट तिथं प्रोड्यूस होतोय. देन इनडायरेक्ट रिलीज बाय वे ऑफ एनिमल टॉपिकली ट्रीटेड अँड बाय द लेचिंग थ्रू द फील्ड फ्रॉम द मॅन्युअर स्प्रेडिंग टू द ऍग्रिकल्चरल फील्ड and livestock waste have also been reported. आणि जे इनडायरेक्ट वेन जे एनिमल वेस्ट असेल किंवा जे इनडायरेक्ट वेन जे वेस्टेज आपण ऍग्रिकल्चरल फील्ड मध्ये एक्सपोज करतोय किंवा रिलीज करतोय त्याच्यामुळे काय होतं, तर जे ऍग्रिकल्चरल फील्ड असेल किंवा जे लाईव्ह स्टॉक वेस्ट असेल त्याच्यावरती काय होतंय, तर मोस्ट ऑफ दी इफेक्ट प्रोड्यूस होतोय. जे ऍग्रिकल्चरल फील्ड आहे त्या ऍग्रिकल्चरल फील्ड मध्ये काय होतं, तर ते जे सॉइल असेल तिथं सॉइल इरोजन तिथं प्रोड्यूस होते. Then potential risk due to low concentration of a pharmaceutical can cause the acute and chronic toxicity, adverse genetic effect and carcinogenesis. जेनिसिटी म्हणजे जे फार्मास्युटिकल्सचं जे लो किंवा हाय कॉन्सन्ट्रेशन जे आहे त्याच्यामुळे काय होतं, तर क्रोनिक टॉक्झिसिटी, ऍक्यूट अँड क्रोनिक टॉक्झिसिटी जे आहे म्हणजे ते जे मटेरियल आहे ते डायरेक्टली एन्व्हायरमेंट मध्ये डिस्पोज केल्यामुळं तिथं टॉक्झिक इफेक्ट काय होतोय, त्या एन्व्हायरमेंट मध्ये प्रोड्यूस होतोय. आणि तो जो टॉक्झिक इफेक्ट आहे तो काय करतोय, तर जे जेनेटिक इफेक्ट आहे किंवा जेनेटिक कंडिशन जे आहे त्याच्यावरती काय करतोय, ऍडव्हर्स इफेक्ट प्रोड्यूस करतोय. देन इन ऍडिशन interference of the hormones and immune system and antimicrobial resistance has also been reported. हे जे डायरेक्ट डिस्पोज केलेलं जे मटेरियल आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्री मधलं हाय कॉन्सन्ट्रेशन और लो कॉन्सन्ट्रेशन मधलं, त्याच्यामुळे काय होतं, तर जे हार्मोन आहे ह्युमन हार्मोन्स असतील किंवा जे ह्युमन इम्युनिटी सिस्टीम आहे त्याच्यावरती काय करतंय, तर इफेक्ट प्रोड्यूस करतंय. Then when bacteria are exposed to the low concentration of antibiotics, they develop a tolerance for the same drugs. आणि जे बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरिया ज्यावेळेस लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये ते जे अँटीबायोटिक ड्रग्ज असतील किंवा जे अँटीबायोटिक्स आहेत आपण नॉर्मल लाईफ मध्ये जर समजा एखादा डिसीज किंवा एखादा इलनेस प्रोड्यूस झाल्यानंतर ज्या अँटीबायोटिक आपण यूज करतो त्या अँटीबायोटिक वरती जर समजा बॅक्टेरियानं अफेक्ट केला तर तिथं काय होतं, तर तिथं त्या पर्सन वरती टॉलरन्स इफेक्ट म्हणजे जो पर्सन ते अँटीबायोटिक ऍडमिनिस्ट्रेट करेल त्या पर्सन वरती काय करतोय, तर तो जो ड्रग आहे टॉलरन्स इफेक्ट तिथं प्रोड्यूस करते. When human are subsequently infected with these drug resistant bacteria, certain antibiotics are effective at the treatment. आणि हे जे मटेरियल आहे किंवा हे जे बॅक्टेरियाचे जे मटेरियल आहे किंवा मेडिसिन्स आहेत किंवा जे ड्रग्ज आहेत त्याच्यामुळे काय होतं, तर जे ह्युमन बॉडी आहे त्याला इन्फेक्शन प्रोड्यूस करते. ते अँटीबायोटिक जे आहेत ते इन्फेक्शन प्रोड्यूस करते आणि ते इन्फेक्शन प्रोड्यूस झाल्याच्या नंतर ते जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियामुळे जे इन्फेक्शन प्रोड्यूस केलेलं आहे ते बॅक्टेरियाचे इन्फेक्शन ट्रीटमेंट करण्यासाठी काय केलं जातं, तिथं सेव्हरल अँटीबॉडीज काय केल्या जातात, अँटीबायोटिक्स यूज केल्या जातात. इट इज रिपोर्टेड दॅट देअर आर 4000 डेथ अॅन्युअली ड्यू टू अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स. आणि जे अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स आहे किंवा मायक्रोबियल इन्फेक्शन जे आहे त्याच्यामुळे काय होतंय, अॅन्युअली 14,000 डेथ काय होतात तिथं होतात. हे काय केलेलं रिपोर्ट मध्ये सांगितलेलं आहे. Then hormones that is particularly estrogen compounds have been reported in a sewage. म्हणजे कुठल्या हार्मोन वरती मोस्ट ऑफ दी
इफेक्ट प्रोड्यूस होतोय तर जे इस्ट्रोजन हार्मोन आहे ह्युमन बॉडी मधलं त्या इस्ट्रोजन हार्मोन वरती काय होतंय तर त्याची सिवेज आहे किंवा जे सॉलिड वेस्ट मटेरियल असेल किंवा जे हाय और लो कॉन्सन्ट्रेशन मधलं बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल त्याच्यामुळे काय होतं तर त्या इस्ट्रोजन वरती मोस्ट ऑफ दी इफेक्ट प्रोड्यूस होते. देन ओरिजिन अँड रूट ऑफ अ फार्मास्युटिकल product causing the pollution of a pharmaceutical in the environment. म्हणजे जे फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहेत किंवा जे फार्मास्युटिकल प्रोडक्टचं जे पोल्युशन आहे त्याचा काय होतंय डायरेक्टली एन्व्हायरमेंट वरती अफेक्ट होतोय. In this chapter that is occupational illness or occupational diseases. Occupational diseases मध्ये काय येतात and occupational diseases is a disease contracted as a result of an exposure to the risk. Then second one is the arising from the work. म्हणजे हा जो ऑक्युपेशनल डिसीज आहे तो ऑक्युपेशनल डिसीज कशापासून अराइज होतोय तर जे वर्क प्लेस आहे त्या वर्क प्लेस पासून काय होतोय तो ऑक्युपेशनल डिसीज कॉज होतोय आणि हा कसा आहे तर रिस्की फॅक्टर आहे किंवा रिस्की एक्सपोजर आहे. Occupational origin of a disease at the individual required the establishment of a causal relationship between the disease and the exposure of the worker to the certain hazardous agent at the workplace. म्हणजे जे ऑक्युपेशनल डिसीज आहे तो कशामुळे कॉज होतोय तर जे इंडिव्हिज्युअल आणि त्याचं जे डिसीज इंडिव्हिज्युअल आणि डिसीज मधलं जे रिलेशनशिप आहे त्याच्यामधलं जे डिसीज आणि इंडिव्हिज्युअल मधलं जे रिलेशनशिप आहे त्याच्यामुळे काय होतं तर तो ऑक्युपेशनल डिसीज त्या पर्सन मध्ये कॉज होतोय. तो जो ऑक्युपेशनल डिसीज आहे तो कुठल्या कंडिशनला कॉज होतोय तर जो वर्क प्लेस आहे किंवा ज्या प्लेस वरती ते पर्सन वर्क करतात त्या प्लेस वरती काही हजार्ड कॉज होऊन किंवा हजार्डस एजंट्स असतील त्याच्यामुळे काय होतंय तर ते डिसीज किंवा ते इलनेस जे आहे ऑक्युपेशनल इलनेस ते काय होते त्या पर्सन मध्ये इस्टॅब्लिश होते. ग्लोबली एस्टिमेट 2.34 million people die each year from the work related accident and diseases. In India 2.34 million people म्हणजे हे जे पीपल्स आहेत ते काय होतात each इयरला डाय होतात कशामुळे तर जे वर्क प्लेस आहे किंवा जे वर्क रिलेटेड ऍक्सिडेंट्स असतील त्याच्यामुळे मीन्स कुठले तर जे बिल्डिंग्स वरती जे पर्सन्स हे करतात वर्किंग करतात किंवा जे रोडंट ऍक्सिडेंट्स असतील त्या रोड ऍक्सिडेंट्स मुळे किंवा जे अदर कोल वर्कर्स असतील म्हणजे जे कोल वर्कर्स मीन्स जे कोळशाच्या खाणी वगैरे असतात ना त्याच्यामध्ये जे पर्सन्स वर्किंग करतात त्याच्यामुळे पण काय होतात तर ते पर्सन्स डेड होतात किंवा त्या पर्सनला ते डिसीज कॉज होतात. The major occupational diseases or morbidity of a concern in the India are म्हणजे मेजरली ते जे ऑक्युपेशनल डिसीजेस असेल किंवा जे मॉर्बिडिटी आहे त्या पर्सन मध्ये किंवा ते पर्सन जे डेड होतात ते कुठल्या कंडिशन मध्ये किंवा कुठल्या रिझन मुळे होतात तर देन इन दॅट फर्स्ट इज अ सिलिकॉसिस. सिलिकॉसिस मुळे पण काय होतात ते पर्सन्स डेड होतात किंवा त्या पर्सन मध्ये ऑक्युपेशनल डिसीज कॉज होतात. देन मस्क्युलोस्केलेटल इंजुरी म्हणजे जे स्केलेटल इंजुरी आहे त्या स्केलेटल इंजुरी मुळे पण त्या पर्सन मध्ये डिसीज कॉज होतात किंवा जे स्केलेटल इंजुरी आहेत ते त्या स्केलेटल इंजुरी मुळे पण ते पर्सन काय होतात डेथ होऊ शकते. देन कोल वर्कर्स न्यूमोकॉसिस म्हणजे जे कोल वर्कर्स आहेत त्या कोल वर्कर्स मध्ये पण काय होतात हे जे ऑक्युपेशनल डिसीज आहेत ते कॉज होऊ शकतात. देन क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज जे लंग्स डिसीजेस आहेत त्या लंग्स डिसीजेस मुळे पण काय होतं तर त्या पर्सन मध्ये डेथ होऊ शकते. देन नेक्स्ट आहे
asbestosis. Then next one is the bicyanosis. हे जे डिसीजेस आहे asbestosis आणि बायसिनोसिस हे जे डिसीज आहेत किंवा ही जी इलनेस कंडिशन आहे ती पण काय तर वर्क प्लेस मुळे काय होते तिथं त्या पर्सन मध्ये प्रोड्यूस होते. पेस्टिसाइड पॉइझनिंग अँड नॉइज इंड्युसिंग हिअरिंग लॉस. म्हणजे जे पेस्टिसाइड पॉइझनिंग आहे आपण जे ऍग्रिकल्चरल फील्ड मध्ये किंवा एखाद्या ऍग्री फील्ड मध्ये जे पेस्टिसाइड यूज करतो त्या पेस्टिसाइड पॉइझनिंग मुळे पण काय होतात तर त्या पर्सनची डेथ होते किंवा ऑक्युपेशनल इलनेस त्या पर्सन मध्ये प्रोड्यूस होते. देन जे नॉइज पोल्युशन आहे त्या नॉइज पोल्युशन मुळे एक्सेस नॉइज मुळे पण काय होते त्या पर्सन मध्ये हिअरिंग प्रॉब्लेम्स इंड्यूस होऊ शकतात. देन इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन दॅट इज ILO prepare and update a list of occupational disease and are classified for the time to time. म्हणजे जे ILO जे आहे त्यानं काय केलेलं आहे तर जे ऑक्युपेशनल डिसीज आहेत त्या पर्सन मध्ये कुठले ऑक्युपेशनल डिसीज कॉज होऊ शकतात त्याची लिस्ट काय केलेली आहे प्रिपेअर केलेली आहे. द लेटेस्ट क्लासिफिकेशन is published in 2010. It is classified occupational disease under 4 heading as follows. आणि जे ऑक्युपेशनल डिसीजची जी लिस्ट आहे ती किती साली पब्लिश केलेली आहे तर 2010 या इयर मध्ये काय केलेली आहे लेटेस्ट ऑक्युपेशनल डिसीजची जी लिस्ट आहे ती पब्लिश केलेली आहे. ती कुठली कुठली आहे इन दॅट फर्स्ट इज ऑक्युपेशनल डिसीज कॉज्ड बाय द एक्सपोजर टू द एजंट अरायझिंग फ्रॉम द वर्क ऍक्टिव्हिटी. म्हणजे जे ऑक्युपेशनल डिसीजेस आहेत ते कुठं वर्क ऍक्टिव्हिटी म्हणजे जे वर्क प्लेस आहे ज्या प्लेस वरती ते वर्क करतात त्या प्लेस वरती काही हजार्ड प्रोड्यूस होऊन त्या पर्सन मध्ये डिसीज कॉज होतात. त्याच्यात कुठला फर्स्ट डिसीज आहे डिसीज कॉज बाय द केमिकल एजंट दॅट इज 42 टाइप्स. म्हणजे जे केमिकल एजंट्स आहेत म्हणजे जर समजा एखादा पर्सन आहे तो इंडस्ट्रीमध्ये वर्किंग करत आहे आणि त्याच्या हेल्थ वरती काही केमिकलचा इफेक्ट झाला किंवा जे केमिकल एजंट आहे त्या केमिकल एजंटचा इफेक्ट झाला त्याच्यामुळे पण काय होतं त्या पर्सन मध्ये डिसीज कॉज होऊ शकतात. आणि त्याचे किती 42 टाइप्स एवढे काय आहेत तर त्या केमिकल एजंट थ्रू कॉज होणाऱ्या डिसीजचे टाइप्स आहेत. देन डिसीज कॉज बाय द फिजिकल एजंट जे आहेत मीन्स जे बॅक्टेरिया व्हायरसेस जे आहेत त्याच्या थ्रू पण काय होतात तर ते 7 टाइप्स पर्यंतचे जे डिसीज आहेत ते कॉज होऊ शकतात. देन बायोलॉजिकल एजंट अँड इन्फेक्शन ऑफ अ पॅरासाइट्स डिसीजेस. जे बायोलॉजिकल एजंट्स आहेत किंवा जे इन्फेक्शियस डिसीज असेल हुकवर्म असेल किंवा जे अदर डिसीजेस असतील त्याच्या इन्फेक्शन्स असतील त्याच्यामुळे पण काय होतात तर 9 टाइप्स पर्यंतचे डिसीजेस त्या पर्सन मध्ये कॉज होऊ शकतात. देन नेक्स्ट आहे ऑक्युपेशनल डिसीज बाय द ट्रॅगर ऑर्गन सिस्टीम. जे ऑर्गन सिस्टीम आहेत ह्युमन ऑर्गन सिस्टीम आहे त्या ह्युमन ऑर्गन वरती अफेक्ट होऊन कुठले कुठले डिसीज कॉज होऊ शकतात तर रेस्पिरेटरी डिसीजेस. जे रेस्पिरेटरी आहेत रेस्पिरेटरी ट्रॅक रिलेटेड किंवा जे रेस्पिरेटरी रिलेटेड जे डिसीजेस आहेत ते किती 12 टाइप पर्यंत काय होऊ शकतात त्या पर्सन मध्ये कॉज होऊ शकतात. देन स्किन डिसीजेस म्हणजे जे स्किन इन्फेक्शन असतील किंवा जे स्किन डिसीजेस असतील त्या स्किन डिसीजेस जे आहेत ते पण काय होऊ शकतात ते पण कशात येतात तर ऑक्युपेशनल डिसीजेस मध्ये येतात. त्याचे किती टाइप्स असतात तर 4 टाइप्स हे काय तर स्किन डिसीजेस जे आहेत ते मस्क्युलोस्केलेटल डिसऑर्डर म्हणजे जे स्केलेटल डिसऑर्डर आहे त्याच्या रिलेटेड किती डिसीजेस किंवा डिसऑर्डर कॉज होऊ शकतात तर जे ते 8 टाइप्स पर्यंत ते जे डिसीज आहेत ऑक्युपेशनल डिसीजेस ते स्केलेटल डिसऑर्डर किंवा स्केलेटल सिस्टीम रिलेटेड आहेत. देन मेंटल अँड बिहेवियरल डिसऑर्डर म्हणजे जी मेंटल कंडिशन आहे किंवा जी बिहेवियरल कंडिशन आहे म्हणजे एखाद्या पर्सनच्या कम्युनिकेशन मध्ये किंवा बिहेवियर मध्ये चेंजेस तिथं ऑब्झर्व होतात ते किती टाइप मध्ये तर मेंटल इलनेस असेल किंवा जे अदर मेंटल डिसऑर्डर असेल तर ते 2 टाइप्स मध्ये ते ऑक्युपेशनल डिसीज काय होऊ काय आहेत तर त्या पर्सन मध्ये ऑब्झर्व होतात. देन ऑक्युपेशनल
कॅन्सर. ऑक्युपेशनल कॅन्सर मध्ये काय आहे तर कॅन्सर कॉज बाय द व्हेरियस एजंट दॅट इज 21 टाइप्स. म्हणजे जे कॅन्सर आहेत ऑक्युपेशनल कॅन्सर जे आहेत ते किती 21 टाइप्स पर्यंत त्या पर्सन मध्ये किंवा जे ऑक्युपेशनल डिसीज आहेत ते किती 21 टाइप्स आहेत कॅन्सरचे. पण ते जे आहेत ते काय आहेत तर ऑक्युपेशनली त्या पर्सन मध्ये ऑब्झर्व होऊ शकतात किंवा डेव्हलप होऊ शकतात. आणि जे अदर डिसीजेस आहेत मीन्स जे नॉझिया असेल वॉमिटिंग असेल ते डिसीज पण काय होतात ऑक्युपेशनली त्या पर्सन मध्ये कॉज होत आहेत.